अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लवकरच श्रावणातला पहिला सोमवार येत आहे। प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना मनामध्ये धरून जलाभिषेक करतो। हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतात। इच्छापूर्तीसाठी पाण्याबरोबर दूध, दही, तूप, उसाचा रस, मध, गंगाजल, आमरस, साखर इत्यादीने महादेवांचा अभिषेक केला जातो। श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने शिवशंकराची पूजा केली तर त्यांची प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते। पुढे आपण काही उपाय सांगणार आहोत। श्रावण सोमवारातील यापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तरी तुमच्या जीवनातल्या समस्या दूर होतील। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा। यामुळे तुमची इच्छा मनातल्या मनात भगवंत शंकराला सांगा। यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा। श्रावण सोमवारी जर तुम्ही हा उपाय केलास तर जीवनात सुख समृद्धी येईल। तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला सदस्याला दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ काळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाचा अभिषेक करा। त्यामुळे आरोग्याविषयीच्या समस्या सुटतील। कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्याच्या सोमवारी गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करा। नंतर पती पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसाद म्हणून खीर खावी। यामुळे तुमच्या समस्या दूर होतील। वारंवार धनहानी होत असेल तर श्रावण सोमवारी शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा। यामुळे आर्थिक समस्या दूर होतील। वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पंचामृताने अभिषेक करावा। सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करावी। यानंतर शिवचालीसा शिवाष्टकाचे पठण करावे। यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतात। तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्या। यासह मंदिरात रुद्राक्षा अर्पण करा। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा। यामुळे तुमच्या इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा। यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा। नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे। त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपा। दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करावा। ही माहिती पौराणिक ग्रंथाच्या माध्यमातून दिलेली आहे। यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाहीये। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट नक्की करून सांगा।